નમસ્કાર, જય ભીમ સાથીઓ. તમને ખબર છે આપણા સુરત શહેરમાં મેગા ઇન્ડસ્ટ્રીયલ એક્ઝિબિશન 15th ઇન્જી એક્સપો 2025 થઈ રહ્યા છે. સાથીઓ, ઇન્વિટેશન વી રિક્વેસ્ટ ધ ઓનર ઓફ યોર પ્રેઝન્સી એટ આવતા ફરવરી તારીખ 1 શનિવારે, તારીખ 2 રવિવારે અને 3 સોમવારે. સાથીઓ, આ એક્ઝિબિશન છે જગ્યા વનિતા વિશ્રામ ગ્રાઉન્ડ, 8 વાગે. સાથીઓ, સમય સવારે 10 થી સાંજે 6 વાગે. અને છેલ્લા દિવસમાં સોમવારે 3 તારીખે સમય સવારે 10 થી સાંજે 5 વાગ્યા સુધી. સાથીઓ, વિઝિટ કરવાનું ભૂલતા નથી. હેપી ઇમ્પેક્સ, હેપી ઇમ્પેક્સ, હેપી ઇમ્પેક્સ. વિઝિટ ડોમ 1 સ્ટોલ A14. यहाँ पे देवी कथावाचक का कथावाचन कर रहे हैं. सबसे पहले सुडासका रेसिडेंसी से तुलसी यात्रा कलश निकाली गई संडे लगुन तक. संडे लगुन से हमारे कुमारिया आवास के पास देवी भाविका जी कथावाचक, उनको कथावाचन के लिए हमारे सोसाइटी में स्वागत किया गया है. और सल्लंग भागवत कथा सुडा सहकार में चलने वाली है. हमारे वीडियो को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें और देखते रहिए. रिपोर्ट हमारी संदीप सिंह पत्रकार से. साथियों, जय भीम नमो बुद्धाय. आप देख रहे लोग कुंजित वार्ता. रिपोर्ट है अम्बेडकर एकता मिशन, अम्बेडकरी बौद्ध समाज की अखंड एकता के लिए जन जागृति अभियान सदस्यता अभियान शुरू. रिपोर्ट हयातनगर उनपाटिया कपिल मुनि बुद्धविहार द्वारा आयोजित. या ठिकाणी माननीय आदरणीय विवेल पटेल साहेब पीए
बेस्तान पोलीस स्टेशन यांना मैं विनती करतो कि अन्य पोलिसां को परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर इनके प्रतिमा को पुष्प समर्पित करें और भारत का संविधान को पुष्प अर्पित करें। माननीय पीआई विरल पटेल साहब। आम्हाला सांगा ना, आम्ही त्याचं समर्थन करतो। स्वतःच्या सेवा वाकून दुसऱ्याची पाव झाकून असं नाही करत। स्वतःची ठेवा झाकून दुसऱ्याची पाव वाकून ह्या अंधविश्वास दूर होण्याकरिता आपण अशिक्षित पासून सुशिक्षित झालो पाहिजे। याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अंधाराच्या याच्यातून उजाळामध्ये आणण्याचं कार्य केलं। आपल्या समाजाला सुशिक्षित असा थंब दिला की ज्या थंबाला कुठल्याही प्रकारचा डाग नाही, कुठल्याही प्रकारचा शितोळा नाही। म्हणून आपण त्या थंबाचे कार्य तनमन धनाने शीतलपणे करावे आणि आपल्या समाजामध्ये आपल्या समाजाला आपल्या कोणत्या कार्याला कुठलाही डाग न लावावा याची जाण ठेवून आपण ते कार्य केलं पाहिजे। त्यानंतर आपली जी प्रत्येक गोष्टीची ताकद आहे, जे सत्तेची ताकद असेल, जे संघटनेची ताकद असेल, कार्य करण्याची ताकद असेल, ते कुठेतरी या अदर राजकारणामधून डीम झालेली आहे। ते ताकद पुन्हा बळकट करण्याकरिता, पुन्हा मैदानात उतरून निळ वादळ फैलवण्याकरिता या सुरतमध्ये एक अस्तित्व, एक तयारी आणि एक लढाई, विचाराची लढाई तयार झालेली आहे, जिचं नाव आहे आंबेडकरवादी एकता मिशन। आणि लागू करून दिलं तर विचार करा त्या मशियाला किती त्रास झाला असेल। संपूर्ण या समाजाचा अभ्यास करून प्रत्येकाला न्याय हक्क देण्याचा, आणि आज काही अडाणी लोक जे समाजाच्या बाहेरचे आणि समाजाच्या अंदरचे तीच संविधान बदलण्याची भाषा करतात, कुठं तुम्ही तो गैरसमज करत आहात। आपल्याला या ठिकाणी पॉलिटिक्स नाही करायची आहे, आपल्याला या ठिकाणी कोणतं राजकारण नाही करायचे आहे, एक विचाराची वैचारिकतेची लढाई लढायची आहे। आणि ते लढाई लढण्याकरिता आपलं पुढचं भविष्य हे खंबीर बनवण्याकरिता आजची जी अस्तित्वाची लढाई आंबेडकरवादी एकता मिशन मार्फत जे चालू झालेली आहे, सर्वांनी जनसैलाबासह त्याच्यामध्ये जाहीर समर्थन द्यायला हवं आहे। आणि जोपर्यंत आपण त्या समर्थन देणार नाही तोपर्यंत आपली ताकद दिसणार नाही। यानंतर जाता जाता सर्वांना एक शेवटचा, आता येथे आलेले आपले गायक लोक आहेत आणि गायक, हॅलो, तर हा या ठिकाणी एक कार्य, एक चळवळ जे आपल्या समाजामध्ये चालू आहे। आपल्या समाजाचं सुरत शहरामध्ये असं कोणताही न्यूज चॅनल नाही, कोणताही पेपर नाही की ज्या पेपरामध्ये बौद्ध भिक्षूची भावना, समाजाची भावना किंवा मिशनची भावना छापल्या जात नाही। असं एक पेपर लोकवंचित वार्ता या ठिकाणी निर्माण झालेला आहे। तुम्हाला ज्या कोणत्याही जाहिराती, समाजापासूनच्या प्रत्येक गोष्टी जर माहिती करून घ्यायचं असेल तर या लोकवंचित वार्ता मासिक पत्रिकेला आपल्या घरामध्ये देण्याचं कार्य करा। आणि आज जो आंबेडकरवादी एकता मिशन कार्यक्रम चालतोय, प्रत्येक एरियामध्ये चालतोय, त्याला सर्वजण जोडून कार्य करतात, आपणही करा। आणि समाजाचे जे काही आताचं वातावरण मी बघितलंय त्यावर जाता आता एकच डायलॉग बोलतोय, शेर मारतोय, मनातली विद्रोही भावना बोलतोय, आणि ते तुम्ही समजून घ्या। लोकवंचित वार्ता आता आपण आला आहे इथं आयरसिंपी समाजच्या वारीमध्ये हळदी कुंकुमचा कार्यक्रम। आता आपण महिला मंडळ बसला आहे, यांना विचारू का यांचं काय काय कर्तव्य आहे, काय काय इथे येऊन जा, सांगा तुम्ही काय आहे तुमचं महिला मंडळाचं? महिला मंडळ अध्यक्ष, हा, उपाध्यक्ष संगीताबाई उपाध्यक्ष, तुम्ही? मी अध्यक्ष आहे। हा, काय तुमचं वाला महिला मंडळाचं इथलं? महिला मंडळचा आम्ही हळदी कुंकूचा कार्यक्रम करतो वर्षामध्ये 2 वेळा। काही कार्यक्रम राहतात आम्ही हजर होतो कार्यक्रमाला, नामदेव पुण्यतिथीला हजर होतो। तुमचं नाव वगैरे सांगा। आज महिला मंडळाचा हळदी कुंकूचा प्रोग्राम आहे।
शर्मावाच्याने बोलायचं नाही. तुमची पद कोणती आहे? नाव काय? माझं नाव छायाबाई गोकुळ सोनवणे. मी तर आम्ही हळद कुंकूच्या कार्यक्रमासाठी आलो. तुम्ही सांगलं ना पद काय आहे? हळद महिला कुंकू हे मंडळ सौभाग्याचं काय करतो? लेणं. महिला मंडळ हळद कुंकूला जास्त मान आहे म्हणून आम्ही दरवर्षी हळद कुंकूचा कार्यक्रम करतो. हा जास्तीत जास्त हळदी कुंकू कार्यक्रम. हा जास्तीत जास्त महिला मंडळ हजर राहावे म्हणून हा कार्यक्रम करतो आम्ही दरवर्षी. तुमचं पद काय आहे ना काय कार्यरत आहे? माझे नाव संगीता जगन्नाथ बोरशे. मी उपाध्यक्ष आहे महिला मंडळाची आणि आम्ही दरवर्षी हा खूप मोठा कार्यक्रम करत असतो. सौर्या महिला मंडळाला एकत्र करतो आणि वाण वाटतो. आम्ही हळदी कुंकूच्या कार्यक्रमाच्या भजन कीर्तन वगैरे करतो आणि हा कार्यक्रम खूप मोठा थाटाने आम्ही करत असतो. सर्व महिला मंडळ आमचे जमा होतात त्या दिवशी आणि एक दुसऱ्यांशी आम्ही एकमेकांची गोष्ट सांगतो. तुमचं काय काय पद आहे? सांगा काय पद आहे? तुम्ही काय माझं नाव अरुणाबाई ज्ञानेश्वर शिंपी. मी माझे मार्गदर्शक आहे. हा महिला मंडळाची स्थापना 2013 मध्ये केला होता मी. आजपासून तो चालूच आहे आणि असाच महिला मंडळ चालू राहो मी प्रभू प्रार्थना करून सांगते. आणि आमचा महिला मंडळ एकदम दणदणीत होतोय आणि हळद कुंकूचा प्रोग्राम आम्ही सर्व महिला मिळून सगळ्यांना वाण देतोय. सुरत शिंपी समाज महिला मंडळ आम्ही सगळ्यांना बोलून हळद कुंकूचा कार्यक्रम सुरुवात करते. काय बोलणं पडेल? श्रेखा प्रकाश मेटकर श्रेखा प्रकाश मेटकर सल्लागार मध्ये आहे. आज जसं करांकायाचं महिला मंडळचा आमचा प्रोग्राम आहे. आज हळदी कुंकवाचा. चंदाताई सोनवणे. मी उपाध्यक्ष आहे. आम्ही हळदी कुंकूचा कार्यक्रम करतो और इथं सर्व महिला जमतात आणि आम्ही वाण वाटतो. मीटिंगला हजर राहतात. संगीता पवार. मी उपसेक्रेटरी आहे आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम जोरदार करतो. काय बोलू? मी शोभना प्रकाश जाधव उपाध्यक्ष सिंपी समाज महिला मंडळ. काय तुमचं कर्तव्य काय महिला मंडळाच्यासाठी काय रुची आहे? मी रुची आहे म्हणजे मी पहिले उपाध्यक्ष मध्ये होती. अरुणाताई अध्यक्ष होते. आम्ही फार काम केले चांगले. आता विद्याबेन आहे करतोय. आता पुढे पण करणार आहे. बोला. माझे नाव मंगलाबाई नानासाहेब विसई. माझे पद आहे खजांजी. हा बस. प्रियंका कैलास बागुल. माझं नाव सरला नितीन शिंपी. मी खजांची आहे आणि महिला मंडळी इथे साऱ्या जमलेल्या आहेत. त्यांचा खूप खूप आभार. तुम्ही करल्या काय बोला नाही. हॅलो, माझं नाव कमलाबाई शांताराम कापोरे. मी महिला मंडळातर्फे महिलांनी बोलवल्याप्रमाणे हजर राहते. हा दरेक कार्यक्रमाला मी हजर असते. त्यामुळे मी वयाप्रमाणे कोणाचा सत्ता तर काही करू शकत नाही.